शांती. आज आहे 20/2/2024 मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला तन मन आणि धनाने खरी रुहानी सेवा करायची आहे. रुहानी सेवेद्वारेच भारत गोल्डन एज बनेल. प्रश्न आहे, चिंतामुक्त राहण्यासाठी नेहमी कोणती गोष्ट लक्षात ठेवाल? तुम्ही बेफिकर अर्थात चिंतामुक्त कधी राहू शकाल? उत्तर आहे, चिंतामुक्त राहण्यासाठी नेहमी हे लक्षात राहावे की हा ड्रामा एकदम ॲक्युरेट बनलेला आहे. जे काही ड्रामा अनुसार सुरू आहे ते एकदम ॲक्युरेट आहे. परंतु आता तुम्ही मुले बेफिकर अर्थात चिंतामुक्त राहू शकत नाही. जेव्हा तुमची कर्मातीत अवस्था होईल तेव्हा तुम्ही चिंतामुक्त बनाल. यासाठी योग खूप चांगला पाहिजे. योगी आणि ज्ञानी मुले लपून राहू शकत नाहीत. ओम शांती. पतित पावन शिव भगवानु वाच. बाबांनी समजावून सांगितले आहे की देहधारी मनुष्याला कधीही भगवान म्हटले जाऊ शकत नाही. मनुष्य हे देखील जाणतात पतित पावन भगवानच आहेत. श्रीकृष्णाला पतित पावन म्हणता येणार नाही. बिचारे मनुष्य खूप गोंधळलेले आहेत. भारतामध्ये जेव्हा सुताचा गुंता होतो तेव्हा शिवबाबांना यावे लागते. त्याला बाबांशिवाय कोणी सोडवू शकत नाही. तेच पतित पावन शिवबाबा आहेत, ज्यांना केवळ तुम्ही मुलेच जाणता. ते देखील नंबरवार पुरुषार्थानुसार. भले इथे बसले आहेत, रोज ऐकत आहेत, तरी देखील हे लक्षातही येत नाही की आपण शिवबाबांजवळ बसलो आहोत. ते यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मामध्ये विराजमान आहेत. आपल्याला शिकवत आहेत, पावन बनवत आहेत, युक्ती सांगत आहेत. तुम्ही स्वदर्शन चक्रधारी बनून रचता आणि रचनेच्या नॉलेजला प्राप्त करून काम विकाराला जिंकून जगतजीत बनता. तर ते बाबा पतित पावन देखील झाले. नवीन रचनेचे रचयिता देखील झाले. आता बेहदचे राज्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करा. प्रत्येक जण समजतो की आपण शिवबाबांकडून राज्यभाग्य घेत आहोत. हे देखील यथार्थरित्या समजू शकत नाहीत. कोणी थोडे जाणतात, कोणी तर अजिबातच जाणत नाहीत. शिवबाबा तर म्हणतात, पतित पावन मी आहे. मला जर कोणी येऊन विचारेल तर मी माझा परिचय देऊ शकतो. तुम्हाला देखील बाबांनी स्वतःचा परिचय दिला आहे ना. शिवबाबा म्हणतात, मी साधारण तनामध्ये प्रवेश करतो. हे अर्थात ब्रह्मा बाबा साधारण तन आहे. झाडाच्या अंतामध्ये उभे आहेत, पतित दुनियेमध्ये उभे आहेत आणि मग खाली तपस्या करत आहेत. यांना देखील तपस्या शिवबाबा शिकवत आहेत. राजयोग शिवबाबा शिकवतात. खाली आदिदेव, वरती आदिनाथ. तुम्ही मुले समजावून सांगू शकता, आम्ही ब्राह्मण शिवबाबांची संतान आहोत. तुम्ही देखील शिवबाबांची मुले आहात, परंतु जाणत नाही आहात. भगवान एक आहे, बाकी सर्व ब्रदर्स आहेत. बाबा म्हणतात, मी माझ्या मुलांनाच शिकवतो. जे मला ओळखतात त्यांनाच शिकवून देवता बनवतो. भारतच स्वर्ग होता, आता नरक आहे. जो काम विकाराला जिंकेल तोच जगतजीत बनेल. मी गोल्डन दुनियेची स्थापना करत आहे. अनेक वेळेस हा भारत गोल्डन एज मध्ये होता, आता आयरन एज मध्ये आला. हे कोणीही जाणत नाही. रचयिता आणि रचनेच्या आदी मध्य अंताला कोणीही जाणत नाही. मी नॉलेजफुल आहे. हे आहे एम ऑब्जेक्ट. मी यांच्या साधारण तनामध्ये प्रवेश करून नॉलेज देतो. आता तुम्ही देखील पवित्र बना. या विकारांना जिंकल्याने तुम्ही जगतजीत बनाल. ही सर्व मुले पुरुषार्थ करत आहेत. तन मन आणि धनाने रुहानी सेवा करतात, भौतिक नाही. याला स्पिरिच्युअल नॉलेज म्हटले जाते. ही भक्ती नाहीये. भक्तीचे युग आहे द्वापर कलियुग, ज्याला ब्रह्माची रात्र म्हटले जाते आणि सतयुग त्रेताला ब्रह्माचा दिवस म्हटले जाते. कोणी गीता पठण करणारे आले तर त्यांना देखील समजावून सांगू, गीतेमध्ये चूक आहे. गीता कोणी ऐकवली? राजयोग कोणी शिकवला? हे कोणी म्हटले आहे की काम विकारावर जीत प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनाल? हे लक्ष्मी नारायण देखील जगतजीत बनले ना. यांच्या अर्थात ब्रह्मा बाबांच्या 84 जन्मांचे रहस्य बसून सांगावे.
कोणीही असेल, ज्ञान घेण्यासाठी तर इथे यावे लागेल ना. मी तर मुलांना शिकवतो, परंतु तुमच्यामध्ये देखील कोणी तितकेसे समजत नाहीत, म्हणून गायन आहे. कोटो में कोई, मी जो आहे जसा आहे. काही जण तर हे 5% सुद्धा जाणत नाहीत. तुम्हाला तर बाबांना जाणून घेऊन व्यवस्थितरित्या आठवण करायचे आहे. मामेकम अर्थात मज एकाची आठवण का करत नाही? तर म्हणतात, बाबा आठवण विसरायला होते. अरे तुम्ही बाबांची आठवण करू शकत नाही. हे तर बाबा समजतात की हे मेहनतीचे काम आहे, तरी देखील पुरुषार्थ करण्यासाठी जोर देत राहतात. अरे जे बाबा तुम्हाला क्षीरसागरामध्ये घेऊन जातात, विश्वाचा मालक बनवतात, त्यांना विसरून जातात. माया विसरायला लावेल जरूर, वेळ लागणार. असे देखील नाही की माया विसरायला लावणारच आहे म्हणून थंड होऊन बसून राहाल. नाही, पुरुषार्थ जरूर करायचा आहे. काम विकारावर विजय प्राप्त करायचा आहे. मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. जसे तुम्हा मुलांना बोलतो तसेच कोणीही मोठ्यात मोठा जज आला तर त्यांना देखील बाबा म्हणतील ना, बच्चे, कारण मी तर उच्चते उच्च भगवान आहे. प्रिन्स प्रिन्सेसचे पद प्राप्त करण्यासाठी हे उच्चते उच्च शिक्षण मीच शिकवतो. बाबा म्हणतात, मी यांना अर्थात ब्रह्मा बाबांना शिकवत आहे. हेच मग श्रीकृष्ण बनतात. ब्रह्मा सरस्वती तेच मग लक्ष्मी नारायण बनतील. हा प्रवृत्ती मार्ग चालत येतो. निवृत्ती मार्गावर चालणारे राजयोग शिकवू शकत नाहीत. राजा राणी दोन्ही पाहिजेत. परदेशामध्ये जाऊन म्हणतात, आम्ही राजयोग शिकवतो, परंतु ते तर सुखाला कागविष्ठा समान म्हणतात. तर मग राजयोग कसे शिकवणार? तर मुलांना उमंग आला पाहिजे, परंतु मुले अजून लहान आहेत, मोठी झालेली नाहीत. तरुणपणातील हिम्मत पाहिजे. बाबा सांगतात, हा आहे रावण संप्रदाय. तुम्ही बोलावता पतित पावन या, तर ही पतित दुनिया आहे की पावन दुनिया आहे? तुम्ही समजता ना की आपण नरकवासी आहोत. हा दैवी संप्रदाय आहे का? रामराज्य आहे. तुम्ही रावण राज्याचे नाही आहात काय? आता रावण राज्यामध्ये सर्वांची आसुरी बुद्धी आहे. आता आसुरी बुद्धीला दैवी बुद्धी बनविणारे कोण? असे 4-5 प्रश्न विचारा, तर मनुष्य विचारामध्ये पडतील. तुम्हा मुलांचे काम आहे बाबांचा परिचय देणे. झाड तर हळूहळू वाढते, नंतर खूप वृद्धी होत जाईल. माया देखील चक्री लावून एकदम खाली पाडते. बॉक्सिंग मध्ये देखील खूप मरतात, यामध्ये देखील खूप मरतात. विकारामध्ये गेला आणि मेला, मग नव्याने पुरुषार्थ करावा लागेल. विकार एकदम मारून टाकतो. जो काही गंज काढून पतितापासून पावन बनला होता, ती केलेली कमाई चट होऊन जाते. मग नव्याने मेहनत करावी लागेल. असे नाही, त्यांना परवानगी द्यायची नाही. नाही, त्यांना समजावून सांगायचे आहे, जी काही आठवणीची यात्रा केलीत, शिकलात, ते सर्व खलास झाले. एकदम खाली पडतात, अर्थात पतित होतात. तरी देखील वारंवार जर पतित होत राहिले तर मात्र म्हणणार, गेट. 1-2दा अजमावून पाहिले जाईल. 2दा माफी दिली, त्यानंतर मात्र केस होपलेस होते. पुन्हा येईल देखील, परंतु एकदम डर्टी क्लासमध्ये, अर्थात खालच्या दर्जामध्ये. तुलनेमध्ये तर असेच म्हणणार ना. जे एकदम कमी पद प्राप्त करतात त्यांना म्हणणार डर्टी क्लास, अर्थात खालच्या दर्जाचे. दास दासी, चांडाळ, प्रजेचे देखील नोकर चाकर इत्यादी बनतात ना. बाबा तर जाणतात, मी यांना शिकवत आहे. प्रत्येक 5000 वर्षांनंतर शिकवतो. ते लोक लाखो वर्ष म्हणतात. पुढे जाऊन हे देखील म्हणायला लागतील की खरोखर 5000 वर्षांची गोष्ट आहे. तीच महाभारी लढाई आहे, परंतु आठवणीच्या यात्रेमध्ये राहू शकणार नाहीत. दिवसेंदिवस टू लेट होत जातील. गायले देखील जाते, बहुत गई थोडी रही. या सर्व यावेळच्या गोष्टी आहेत. पावन बनण्यासाठी बाकी थोडा वेळ शिल्लक आहे. लढाई समोर उभी आहे.
आपल्या मनाला विचारायचे आहे, मी आठवणीच्या यात्रेवर आहे? जेव्हा कोणी नवीन येतो तर मुलांनी फॉर्म जरूर भरून घ्यायचा आहे. जेव्हा फॉर्म भरतील त्यानंतर त्यांना समजावून सांगायचे आहे. जर कोणाला समजून घ्यायचेच नसेल तर फॉर्म तरी काय भरणार? असे तर पुष्कळ येतात. तुम्ही बोला, बाबांना बोलावता, पतित पावन या, तर जरूर ही पतित दुनिया आहे. तेव्हाच तर म्हणतील की येऊन पावन बनवा. मग कोणी बनतात, कोणी नाही बनत. बाबांकडे पत्र तर खूप येतात. सर्वजण लिहितात, शिवबाबा केअर ऑफ ब्रह्मा. शिवबाबा देखील म्हणतात, मी साधारण तनामध्ये प्रवेश करतो. यांना 84 जन्मांची कहाणी ऐकवतो. इतर कोणीही मनुष्य रचता आणि रचनेच्या आदी मध्य अंताला जाणत नाहीत. आता बाबांनीच तुम्हाला सांगितले आहे. ही सारी चित्रे इत्यादी देखील बाबांनी दिव्य दृष्टी देऊन बनवून घेतली आहेत. बाबा तुम्हा आत्म्यांनाच शिकवतात. आत्मे झटक्यात अशरीरी होतात. या शरीरापासून स्वतःला वेगळे समजायचे आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, देही अभिमानी भव, अशरीरी भव. मी आत्म्यांना शिकवतो. हा मेळा आहे आत्मा आणि परमात्म्याचा. याला संगमाचा मेळा म्हटले जाते. बाकी पाण्याची गंगा काही पावन बनवत नाही. साधू, संत, ऋषी, मुनी इत्यादी सर्व स्नान करण्यासाठी जातात. आता गंगा पतित पावनी कशी होऊ शकते? भगवान वाच्य आहे ना, काम महाशत्रू आहे. यावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनाल. गंगा किंवा सागर तर असे म्हणत नाही. हे तर ज्ञानसागर बाबा समजावून सांगत आहेत. याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. तेव्हा तुम्ही पावन बनाल. दैवी गुण धारण करा. कोणाला दुःख देऊ नका. पहिल्या नंबरचे दुःख आहे काम कटारी चालवणे. हेच आदी मध्य अंत दुःख देणारे आहे. सतयुगामध्ये हे असत नाही. ती आहे पावन दुनिया. तिथे कोणी पतित असतच नाही. ज्याप्रमाणे तुम्ही योगबलाद्वारे राज्य घेता त्याचप्रमाणे तिथे योगबलाने मुले जन्म घेतात. रावण राज्यच नाहीये. तुम्ही लोक रावणाला जाळता. समजत देखील नाही की तुम्ही केव्हापासून जाळत आले आहात. राम राज्यामध्ये रावण असत नाही. या खूप समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत ज्या बाबा बसून समजावून सांगत आहेत. समजावून तर खूप चांगले सांगतात, परंतु कल्प जे जितके शिकले आहेत तितकेच शिकतात. पुरुषार्थावरून सर्व काही समजून येते. स्थूल सेवेचा देखील सब्जेक्ट आहे. मनसा नाही तर वाचा कर्मणा. वाचा तर खूप सोपा आहे. पहिला आहे मनसा अर्थात मनमना भव. आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. बाबांकडून शिकून घ्यायचे आहे. असे बरेच आहेत जे बाबांची आठवण करू शकत नाहीत. असे म्हणणार नाहीत की ज्ञानाची आठवण करू शकत नाही. मामेकम अर्थात मज एकाची आठवण करू शकत नाहीत. आठवण करणार नाही तर ताकद कशी मिळेल? बाबा सर्व शक्तिमान आहेत. त्यांची आठवण केल्यानेच शक्ती येईल. यालाच जौहर अर्थात शक्ती म्हटले जाते. कर्मणा देखील कोणी चांगली करतील तर पद मिळेल. कर्मणा देखील करत नाहीत तर मग पद काय मिळणार? सब्जेक्ट असतात ना. या आहेत समजून घेण्यासारख्या गुप्त गोष्टी. ते लोक योग योग म्हणत राहतात, परंतु समजत नाहीत की योगाद्वारे तुम्ही विश्वाची बादशाही घेता. तिथे अर्थात सतयुगामध्ये योग बलानेच मूल जन्माला येते. हे देखील कोणालाच माहीत नाहीये. तुम्हाला समजावून सांगितले जाते तरी देखील अर्ध्या कल्पानंतर तुम्ही मायेचे मुरीद अर्थात गुलाम बनता. तर मग माया तुम्हाला आता देखील सोडत नाही. आता तुम्हाला शिवबाबांचे मुरीद बनायचे आहे. कोणत्याही देहधारींचे गुलाम बनायचे नाही. बहीण भाऊ देखील आता म्हटले जाते पवित्र बनण्यासाठी.
मग तर याच्यापेक्षा देखील वरती जायचे आहे. भाऊ भाऊ समजायचे आहे. भाऊ बहिणीची सुद्धा दृष्टी नाही. ड्रामा अनुसार जे काही चालते एकदम ॲक्युरेट. ड्रामा अतिशय ॲक्युरेट आहे. बाबा तर चिंतामुक्त आहेत. यांना अर्थात ब्रह्मा बाबांना तर चिंता जरूर राहील. चिंतामुक्त तेव्हा राहाल जेव्हा कर्मातीत अवस्था होईल. तोपर्यंत काही न काही होते. योग चांगला पाहिजे. योगासाठी बाबा आता जोर देतात. यासाठी म्हणतात सारखे विसरतो. बाबा तक्रार करतात, जे बाबा तुम्हाला इतका खजिना देतात त्यांनाच तुम्ही विसरून जाता. बाबा जाणतात कोणामध्ये ज्ञान आहे, कोणामध्ये नाही. ज्ञानी कधी लपून राहणार नाही. तो लगेच सेवेचे प्रत्यक्ष प्रमाण देईल. तर या सर्व समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, मायेच्या बॉक्सिंगमध्ये हार खायची नाही. पुरुषार्थामध्ये थंड होऊन बसायचे नाही. हिम्मत ठेवून सेवा करायची आहे. दुसरा पॉइंट आहे, हा ड्रामा ॲक्युरेट बनलेला आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही. कर्मातीत अवस्थेला प्राप्त करण्यासाठी एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. कोणत्याही देहधारीचा गुलाम बनायचे नाही. आजचे वरदान आहे, श्रीमतानुसार सेवेमध्ये संतुष्टतेच्या विशेषतेचा अनुभव करणारे सफलता मूर्त भव. श्रीमतानुसार सेवेमध्ये संतुष्टतेच्या विशेषतेचा अनुभव करणारे सफलता मूर्त भव. स्पष्टीकरण आहे, कोणतीही सेवा करा, कोणी जिज्ञासू येवो किंवा न येवो, परंतु आपणच आपल्यावर संतुष्ट राहा. निश्चय ठेवा की जर मी संतुष्ट आहे तर मॅसेज काम जरूर करणार. यामध्ये उदास होऊ नका. स्टुडंट वाढले नाहीत, काही हरकत नाही. तुमच्या हिशोबामध्ये अर्थात खात्यामध्ये तर जमा झाले आणि त्यांना संदेश मिळाला. जर स्वतः संतुष्ट असाल तर खर्च सफल झाला. श्रीमताप्रमाणे कार्य केले तर श्रीमताला मानणे हे देखील सफलता मूर्त बनणे आहे. स्लोगन आहे, असमर्थ आत्म्यांना समर्थी अर्थात शक्ती द्या तर त्यांचे आशीर्वाद मिळतील. असमर्थ आत्म्यांना समर्थी अर्थात शक्ती द्या तर त्यांचे आशीर्वाद मिळतील. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.